नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आज आपण चर्चा करणार आहे की ज्या जमिनीचा पीएच आणि TDS हा वाढलेला असतो, तर हा मेंटेन ठेवण्यासाठी आपण एकदम स्वस्तामध्ये उपाययोजना आहे याची। तर ती म्हणजे की तुरटी। बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती असेल ती तुरटीचे फायदे काय आहे, तिला कुठल्या नावाने ओळखले जाते, तिचा वापर कसा केला जातो आणि याविषयी जे आहे आपण सविस्तर चर्चा करणार आहे। त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। शेतकरी बांधवांनो, आपण सर्व काही गोष्टी करत असतो, जसे की पीक लावल्यानंतर आपण शेणखत टाको किंवा मग रासायनिक खतं असून द्या किंवा फवारणी वगैरे असून द्या किंवा ड्रिपचे फर्टिगेशन असून द्या, या सर्व गोष्टी करत असताना आपल्याला पाहिजे असा रिझल्ट मिळत नसतो। तर पाहिजे असा रिझल्ट का मिळत नसतो, तर त्याचं कारण म्हणजे हेच असतं की आपल्या जमिनीचा जो पीएच असतो तो वाढलेला असतो, त्याचबरोबर जो TDS असतो तो वाढलेला असतो। तर अशा गोष्टीमुळे आपला जो उत्पन्नामध्ये जो आहे का तो लॉस होत असतो। त्याचबरोबर आपली जी जमीन असते, जमीन आणि पाणी या दोन्ही गोष्टींचा जर आपण विचार केला प्रामुख्याने, तर तो म्हणजे की आपल्या जमिनीचा पीएच हा काय आहे, त्याचबरोबर आपण जे पाणी वापरतो तर पाण्याचा पीएच काय आहे, हा सर्वप्रथम जे आहे का आपण चेक करणं खूप गरजेचं आहे। तर शेतकरी बांधवांनो, ज्याविषयी आपण चर्चा करणार आहे जे म्हणजे की तुरटी। तर तुरटी मार्केटमध्ये खूप स्वस्त मिळत असते, 25 ते 30 रुपये किलोप्रमाणे मिळत असते। पण ज्या गोष्टी स्वस्तात असतात त्या गोष्टीची जाणीव जास्त करून आपल्याला नसते, जसे की गूळ झाला, दही झालं, बरोबर आहे, मीठ झालं, त्याचबरोबर जसे की तुरटी झालं। समजा स्वस्तामध्ये आहे पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्याचे फायदे माहिती नाही आहे। तर तुरटीला जे आहे का इंग्लिशमध्ये पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट अशा नावाने सुद्धा आपण तिला ओळखले जात असतं। त्याचबरोबर रासायनिकमध्ये, त्याचबरोबर त्याला आपण इंग्लिशमध्ये ऑलियम या नावाने ओळखले जात असतं आणि त्याचबरोबर जर हिंदीमध्ये आपण जर विचार केला तर पिटकरी या नावाने जे आहे का तुरटीला ओळखले जात असते। शेतकरी बांधवांनो, तुरटीचे जे फायदे आहे तो म्हणजे की पीएच मेंटेन करणे। पीएच मेंटेन जर झाला आपल्या जमिनीचा, तर आपण ज्या गोष्टी करतोय, समजा जसं की फवारणी झालं, ड्रिपचे फर्टिगेशन झालं, त्याचबरोबर जे बेसल डोस वगैरे आपण देत असतो, तर ते प्रॉपरली झाडाला व्यवस्थित मिळतं आणि आपल्याला जे आहे का एकदम चांगल्या प्रकारे जे आहे का त्याचा रिझल्ट मिळत असतो। शेतकरी बांधवांनो, याचा वापर आपण कसा केला पाहिजे याविषयी आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊ। जसं की आपल्या जमिनीचा जो पीएच असतो हा पीएच 5 ते 7 असेल तर आपण तुरटीचा 1 किलोपर्यंत आपण त्याचा वापर करायचा आहे। जर आपला पीएच जास्त वाढलेला असेल, जसं की 8 पासून तर 14पर्यंत जर आपला पीएच झालेलं असेल, तर आपण एक साधारणपणे 2 किलोपर्यंत त्याचा वापर करणं गरजेचं असतं। त्याचबरोबर हे तुरटी ॲसिडिक पदार्थ असल्यामुळे आपण कुठल्या प्रकारची त्याची आपण फवारणी करू शकत नाही। ते फक्त ड्रिप इरिगेशन थ्रू किंवा मग आपण याच्यामध्ये आपण फ्लडिंगनं आपण त्याचा वापर आपण करू शकतो। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, यामध्ये सल्फर असल्यामुळे हे बुरशीजन्य रोगावरती कंट्रोल मिळवण्यासाठी पण बऱ्यापैकी काम करत असतं। त्याचबरोबर कीटकनाशक म्हणून पण काही प्रमाणामध्ये त्याचा वापर केला जात असतो, कंट्रोलमध्ये येण्यासाठी त्याचा फायदा होत असतो। शेतकरी बांधवांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी याचा वापर केलेला असेल, त्यांना याचा फायदाही झालेला असेल, पण ज्या शेतकऱ्यांना याचा फायदा माहिती नव्हतं किंवा मग याचा वापर करतात की नाही करतात हे सुद्धा माहिती नव्हतं, तर त्यांच्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवला होता। याचे खूप काही फायदे आहे एकदम। तर डायरेक्टली आपण जर समजा याचा जरी उपयोग केला तर एकदम चांगल्या प्रकारे आपल्या उत्पन्नामध्ये आपल्याला याचा फायदा होऊ शकतो। जास्त काही रेट नाही आहे, एक 25 ते 30 रुपये किलोप्रमाणे मार्केटमध्ये मिळत असतं। निश्चितच जर आपल्या जमिनीचा पीएच वाढलेला असेल किंवा पाण्याचा पीएच वाढलेला असेल, तर निश्चितच तुरटीचा वापर करून बघा। तुमच्या जमिनीचा जो पीएच आहे तो मेंटेन होण्यासाठी आपल्याला मदत करेल, TDS हा मेंटेन होण्यासाठी आपल्याला मदत करेल आणि TDS आणि पीएच हा मेंटेन झाल्यानंतर आपल्या उत्पन्नामध्ये निश्चितच वाढ होण्यासाठी आपल्याला त्याची मदत होणार आहे। त्याचबरोबर यामध्ये सल्फर आहे। ज्या बऱ्याचशा भागांमध्ये जे आले उत्पादक शेतकरी होते त्यांच्या जमिनीमध्ये पीएच तो वाढलेलाच आहे समजा। त्याचबरोबर बुरशी, फंगस
बऱ्यापैकी वाढलेला आहे, तर काही प्रमाणामध्ये कंट्रोल होण्यासाठी आपल्याला त्याचं जे आहे का फायदा होऊ शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ बनवला आणि ज्या शेतकऱ्यांना माहिती नव्हतं त्या शेतकऱ्यांना तुरटीचे फायदे कळावे आणि तुरटीचा वापर कसा करावा याविषयी आपण हा व्हिडिओ बनवला. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे शेतकरी आपले मित्र असतील त्यांच्यापर्यंत आमचा व्हिडिओ पाठवण्यासाठी आम्हाला मदत करा. धन्यवाद.